नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। वर्धा शहर पोलिसांनी 12 तासांत घरफोडीचा गुन्हा उघड करत चोरीचा मुद्देमाल जप्त केला। वर्धा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचा गुन्हा अवघ्या 12 तासात उघड केला। स्टेशन फाईल परिसरातील एका घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 1,83,700 रुपयांचा माल चोरीला गेला। पोलिसांनी तत्पर कारवाई करत 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर साहित्य असा 2,12,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी बीट अंमलदार आणि पोलीस पाटलांशी थेट संवाद साधला। वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सर्व बीट अंमलदार आणि पोलीस पाटलांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला। यावेळी संशयास्पद हालचाली, अवैध धंदे आणि गुन्ह्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याच्या सूचना करण्यात आल्या। तसेच बीट अंमलदारांना नियमित गस्त आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले। बोगस खत प्रकरणी शिवसेनाने कृषी अधिकाऱ्यांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। वर्ध्यात बोगस खत प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला। नाचणगाव येथे वाळू मिश्रित बोगस खताचा साठा पकडून महिना उलटला तरी दोषी दुकानदार, गोडाऊन मालक आणि खत निर्मात्यावर कारवाई झाली नाही। याच्या निषेधार्थ जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। येत्या 8 दिवसात दोषींवर FIR दाखल न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला। कल्याण येथील कथित गैरवर्तणूक आणि बौद्ध धार्मिक प्रतीकांच्या विटंबनेच्या निषेधार्थ पुलगावमध्ये बसपाने निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। कल्याणमधील वालधुनी बुद्धभूमी परिसरातील कारवाईच्या निषेधार्थ पुलगावमध्ये आंदोलनाची भूमिका घेण्यात आली। बौद्ध भंतेजींसोबत गैरवर्तन आणि धार्मिक प्रतीकांच्या विटंबनेचा आरोप करत बसपाने पोलीस प्रशासनाला निवेदन दिले। दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। वर्ध्यात FDAने धडक कारवाई करत भेसळीच्या संशयावरून दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला। वर्ध्यातील 100 वर्षांची परंपरा असलेल्या गांधीवादी गोरस भंडारवरने मोठी कारवाई केली। असुरक्षित वातावरणात दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन होत असल्याच्या कारणावरून संस्थेचे उत्पादन आणि विक्री पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली। या कारवाईत 25 लाख रुपयांचा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला। यामुळे गोपालक, दूध वितरक आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे। वर्धा गडचिरोली चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपचे अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले। वर्धा गडचिरोली चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत महायुतीने मोठी बाजी मारली असून ही निवडणूक अखेर बिनविरोध झाली। महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी नाट्यमयरित्या आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। काँग्रेसच्या या माघारीमुळे महायुतीचे आणि भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण लखानी आता बिनविरोध निवडून आले। या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे। वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी। धन्यवाद।